नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 29. विद्युत त्याच्या रूममध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. तेव्हाच दरवाजा उघडून ओजस लगबगीने आत आला. काहीसा टेन्शनमध्ये दिसत होता तो. भाई, तुला कळलं का? वीणाच्या फिल्मचा प्लॉट चेंज झाला. ओजस अस्वस्थ होत बोलला. विद्युत त्याचे काम कंटिन्यू करत हुंकारला. भाई, मी तुझ्याशी बोलत आहे. नुसता हुंकार काय भरतोस? अरे, स्टोरीचा नुसता प्लॉट चेंज नाही झाला तर वीणाचा एक हिरो आहे ज्याच्यासोबत तिला किसिंग आणि बेड सीन द्यायचे आहेत. ओजस त्याच्या शेजारी सोफ्यावर बसत वैतागून बोलला. एका क्षणाला विद्युतची कीबोर्डवर चालणारी बोटं थांबली, पण दुसऱ्या क्षणाला तो त्याच्या कामावर फोकस करू लागला. भाई, काय झाले तुला? एवढा थंड रिस्पॉन्स? अरे वीणा तुझी वाईफ, माझी भाभी, तिच्याविषयी बोलत आहे मी. तुला काहीच कसे वाटत नाही आहे ती दुसऱ्या कोणासोबत असे सीन करत आहे म्हणून? ओजसने त्याचा लॅपटॉप बंद करून चिडून बोलला. विद्युत निर्विकार त्याला बघू लागला. पहिले तर तू हे विनाकारण टेन्शन घेणं बंद कर. तुलाही माहीत आहे स्टोरी प्लॉट चेंज करणं कॉमन आहे आणि बेड सीन, किसिंग हेही कॉमन आहे आणि तो विनाच्या कामाचा भाग आहे. त्यात मी काय करू शकतो? विद्युत गंभीर स्वरात बोलला. ओजस तर डोळे मोठे करून त्याला बघू लागला. म्हणजे तुझ्याशिवाय भाभीला कोणी टच करेल ते तुला चालणार आहे का? ओजस आश्चर्यचकित होत बोलला. पहिली गोष्ट तर तिला टच करण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. ती फक्त माझी आहे. आणि राहिली गोष्ट फिल्मची, तर ते सगळं फेक असते. एवढे वर्षापासून फिल्म प्रोडक्शन कंपनी चालवतोस आणि तुला एवढंही कळू नये? जा, तू तुझे काम कर, मला माझे काम करू दे. बोलून विद्युत लॅपटॉप उघडून त्याचे काम करू लागला. याला झालेही काय? एकीकडे म्हणतो तिला याच्याशिवाय कोणी टच करू शकत नाही आणि दुसरीकडे त्याला काही प्रॉब्लेम नाही. याला समजणं खरंच खूप कठीण आहे. ओजस विद्युतकडे गोंधळून बघत मनातच पुटपुटला. विद्युतला कामात व्यस्त झालेले बघून ओजस निघून गेला. विद्युतने लॅपटॉपवरची नजर ओजसच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वळवली. आतापर्यंतच्या त्याच्या गंभीर चेहऱ्यावर सुंदर हसू होते. क्युटी पायवर फक्त माझा अधिकार आहे. विद्युत हसतच पुटपुटला. किती विचित्र आहे तो वरून. काय तर म्हणे आय डोंट माइंड, पण मला आहे ना, मला नाही करायचे तुझ्यासोबत असले सीन. असशील तू हँडसम, पण माझ्या विद्युत एवढा नक्कीच नाही. वीणा स्वतःशीच बडबड करू लागली. विद्युतच्या नावाने तिच्या गालावर झरझर लाली पसरली. पहिले भले ही नशिबाने माझी खूप परीक्षा घेतली असेल, पण आता त्याचे फळ मात्र खूप गोड मिळाले. मला तुम्ही भेटालात, आता दुसरं काही नको. विद्युत, सुरुवातीला कसे बघायचे तुम्ही? फ्लर्ट करायचे, कुठे राग करायचे मी? मास्क मागे आपले वय लफत असावा, काय काय बोलून गेले. ठरकी, बुड्ढा, मूर्ख, लंपट, आणखी काय. एकीकडे ज्वाला बनून नेहमी मदत करायचे तर विद्युत बनून चढायचे. असं कोणी करतं का? वीणा गाल फुगवून विद्युतला आठवत स्वतःशीच पुटपुटले. माझी आठवण येते का? पाठीमागून आवाज आला. तसे वीणाने मागे वळून पाहिले तर तो बेडवर एका हातावर टेकून एक पाय दुमडून हसत तिच्याकडे बघत होता. तशी लाजून तिची नजर झुकली. हे क्युटी पाय, तुला कोणी सांगितले का तू लाजताना किती सुंदर दिसतेस? अगदीच नुकत्याच उमललेल्या नाजूक फुलासारखी. क्यूट असं वाटते, बस तुला बघतच राहावं. विद्युत तिच्या शेजारी सोफ्यावर बसला. त्याने हळूच तिच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर आडवा झाला. तिच्या कमरेभोवती त्याच्या हाताचा विळखा. त्याने उगाच तिला छेडायला तिच्या पोटावर मुद्दाम नाक घुसाळले. विद्युत, वीणाने लाजून अंग चोरले. त्याचा नेहमीचा वेडावणारा स्पर्श आणि बावरणारी ती. तो एकटक तिला बघू लागला. त्याने हळूच तिच्या मानेभोवती हात घालून तिला जवळ ओढले.
दोघांचे चेहरे अगदीच जवळ होते. आय लव्ह यू क्युटी पाय बोलून त्याने तिच्या मऊ ओठांना त्याच्या ओठात बंदिस्त करून घेतले. त्याच्या प्रेमात वेडी तीही हळूवार त्याला साथ देऊ लागली. दोघे त्यांच्याच विश्वात रमलेले असताना अचानक वीणाचा मोबाईल रिंग झाला आणि ती भानावर आली. तिने डोळे उघडले तर हे काय, विद्युत तिथे नव्हताच. ती सैरवैर त्याला शोधू लागली. तिला कळायला जरा वेळच लागला. ते जागेपणी त्याच्यासोबतच्या गोड स्वप्नात रमले होते. तिने लाजून दोन्ही हाताच्या उंचडीत चेहरा लपवून घेतला. परत एकदा रिंगटोनचा आवाज आला आणि तिने स्वतःचे धडधडणारे हृदय शांत करून हातात मोबाईल घेतले तर वसुधाचा कॉल आलेला. एकदा घसा ठीक करून स्वतःला सावरून ती वसुधासोबत बोलण्यात व्यस्त झाली. दुसऱ्या दिवशी ती सेटवर पोहोचली. आज वरुण आला नसल्याने तिला जरा बरं वाटलं. नाहीतर नुसते त्याचे तिथे असणेच तिच्यावर दडपण येत होते. शूटिंग संपवून ती पियुषला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. हॅलो अंकल, आता कशी आहे तब्येत? त्यांच्या शेजारच्या टेबलवर फ्रूटची पिशवी ठेवून वीणाने पियुषला विचारले. तू असताना मला काय होणार आहे, एकदम ठणठणीत आहे मी, पियुष हसत बोलले. त्यावर वीणा गालात हसली. आता पियुष ठीक होते, चेहऱ्यावरही तेज झालेले. डिस्चार्ज कधी देणार बोलले डॉक्टर? वीणाने विचारले. तुझी आंटी गेली आहे डिस्चार्ज विचारायला, बघू काय म्हणतात, पियुष बोलले. तेव्हाच मानसी आत आल्या. नमस्ते आंटी, वीणाने हसून त्यांना ग्रीट केले. अरे वीणा बेटा, तू केव्हा आलीस? मानसी खुश होत बोलल्या. हे काय आत्ताच येत आहे? आंटी, तुम्हाला कसलीही गरज असेल तर मला सांगा, वीणा फॉर्मली बोलली. गरज म्हणजे आता पियुषला डिस्चार्ज मिळाले तर आम्ही आता घरी जाणार, तर माझी इच्छा आहे तू आमच्यासोबत घरी यावेस, मानसी हक्काने बोलल्या. पण आंटी, मी कसे, म्हणजे शनायाला आवडणार नाही, वीणा ओशाडून बोलली. तिचे नाव ऐकताच पियुष मानसी गंभीर झाले. ती घरी नसणार, डोंट वरी, मानसी नाराजीत बोलल्या. त्यावर काय बोलावे वीणाला कळलेच नाही, पण त्यांचे मनही मोडून झाले नाही. मानसी पियुषचे औषध फाईल बॅगमध्ये भरू लागल्या. एवढ्या वेळात पियुषही चेंज करून आले. वीणाने कॅब बुक केली. तिच्या लक्षातच आले नाही त्यांची कार आली असेल, पण त्यांनीही तिला रोखले नाही. पियुषला आधार देत वीणा मानसी बाहेर आल्या. कॅब गेटवरच उभी होती. पियुषला आत बसवून मानसी त्यांच्या शेजारी बसल्या तर वीणा पॅसेंजर सीटवर बसली. काका, जरा एसी सुरू करणार का? पियुषला घाम फुटलेले बघून वीणाने कॅब ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली. त्यांनीही लगेच सगळे काच वर करून एसी सुरू केली. ड्रायव्हरने कधी फास्ट कार ड्राईव्ह केले की वीणा त्यांना हळू चालवायला सांगायची. मध्ये मध्ये पियुष ठीक आहेत त्यांची चौकशीही करायची. पियुष आणि मानसी तिच्या काळजी करण्याने अगदीच खुश होते. काही वेळातच कार नाईक विला समोर थांबली. तसे पियुषला आधार देत वीणाने त्यांना बाहेर यायला मदत केली. तिची नजर पार्किंगमध्ये दिमागात उभ्या असलेल्या महागड्या गाड्यांवर पडली तशी ती ओशाळली. वीणा, मूर्ख, हे काय केलीस तू? अंकल आंटी काय विचार करत असतील माझ्याविषयी? चक्क त्यांना कॅबने घेऊन आले अंकलला विनाकारण माझ्यामुळे त्रास झाला असणार. वीणा स्वतःलाच मनोमन शिव्या घालू लागली. पियुष मानसी तिचेच एक्सप्रेशन निहाळत होते. तिचे बोलके डोळे, तिचा चेहरा, तिच्या मनातील भाव त्यांना समजले. वीणा, जास्त विचार करू नकोस, आम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही. तू तर आमची मुलगी आहेस, तू आम्हाला त्रास होईल असे काही करणार नाहीस, हो ना? पियुष तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत गालात हसत तिला बघू लागले. तशी वीणा सुन्न झाली. मुलगी? तिच्या टपोऱ्या डोळ्यात नाही म्हटलं तरी पाणी जमा झालेच. किती वर्षांनी असा मायेचा स्पर्श तिने अनुभवला होता.
ती वेड्यासारखी त्यांना बघू लागली. खूप इच्छा झाली हक्काने त्यांच्या मिठीत शिरण्याची, पण सावरले तिने स्वतःला. तिने फक्त होकारात मान हलवली. बोलतच पियुष आणि वीणा दारात पोहोचले तर मानसी हातात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. त्यांनी पियुषच्या कपाडावर नाम ओढले. पाठोपाठ वीणाच्या कपाडावर हळद कुंकू लावले. त्याने दोघांचे औक्षण केले. वेलकम होम पियुष, वेलकम होम वीणा. मानसीने हसून दोघांचे स्वागत केले. वीणा तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीने भारावून गेली. कुठे एका घरात तिच्या आई बाबा नसलेल्या व्यक्तींनी तिची प्रतारणा केली, तर कुठे दुसऱ्या अनोळखी लोकांनी तिला लक्ष्मीचा दर्जा दिला. वीणाने नराहावून झुकून मानसी पियुषचे आशीर्वाद घेतले. सुखी राहा वाडा, जगातील सगळे सुख तुला मिळू दे. मानसीने हसून तिला आशीर्वाद दिला. तसे ती गालात हसली. वीणा, मानसी, पियुष गप्पा मारत बसले होते. काही वेळ गेलाच असेल की वामिनी आणि कुलदीप पियुषला भेटायला त्यांच्याकडे आले. वीणाला बघताच वामिनीच्या कपाडावर आठ्यांचे जाड पसरले. ही इथे काय करत आहे मानसी? अशा लोकांना आपल्या घराची पायरी ओलांडून द्यायची नसते. कधी आपले घर नासवतील सांगता येत नाही. वामिनी वीणावर जळजळीत कटाक्ष टाकून बोलल्या. अगं काहीही काय बोलतेस? मुलगी आहे ती आमची. आज पियुष तुमच्या समोर ठणठणीत आहेत ते फक्त वीणामुळे. तिच्या विरोधात मी चुकीचे काहीही खपवून घेणार नाही हा वामिनी. मानसी चिडून बोलल्या. कुलदीपलाही वामिनीचे बोलणे आवडले नाही. त्याने त्यांच्यावर एक कटाक्ष टाकून वीणाकडे हसून पाहिले. दोघांना आलेले बघून वीणाही असहज झाली. बरं अंकल आंटी येते मी, वीणा बोलली. बेटा आज राहा ना, हवं तर उद्या सकाळीच निघून जा, पियुष तिला अडवत बोलले. नाही अंकल, उद्या शूटिंग पण आहे. घरी जाऊन शूटिंगला जायला उशीर होईल. काळजी घ्या, येते मी, बोलून वीणा तिथून निघून गेली. पियुष, मानसी, कुलदीप तिला जाताना बघतच राहिले. कळले त्यांना ती वामिनीच्या बोलण्याने नाराज झाली, पण एखाद्याचे तोंड तर बंद करू शकणार नव्हतेच ते. मग त्यांच्या अशाच चर्चा सुरू झाल्या. बोलण्यातून कळले वीणाने स्वखुशीने तिचे बोन मॅरो डोनेट केले होते. कुलदीपच्या मनात तिच्याविषयी रिस्पेक्ट वाढला, तर वामिनीही शांत झाल्या. वामिनी कुलदीप निघून जाताच पियुष त्यांच्या रूममध्ये आले. बेडवर बसून ते कसल्याशा विचारात हरवले. तुम्हीही तोच विचार करताय ना जे मी करते? त्यांच्या शेजारी बसत मानसी बोलल्या. किती फरक आहे ना वीणा आणि शनयामध्ये. वीणासोबत आपले कुठलेच नाते नाही, तरी तिने आपल्यासाठी खूप काही केले. आणि या उलट शनाया मुलगी असून परक्या माणसासारखी एकदा चौकशी करायला आली होती हॉस्पिटलमध्ये. तिला तर काही फरकच पडले नाही. तिचे डॅड मृत्यूशी झुंज देत आहेत, पियुष नाराजीत बोलले. कोणाला प्रेमाने लहानाचे मोठे केले, त्यांना चांगले संस्कार दिले, शिकवले, त्यांचे करिअर सेट करून दिले म्हणून कोणी आपले मूल होत नसते पियुष. आणि मला आज खरंच खंत वाटते की आपण अशा मुलीवर जीव ओवाळून टाकतो जी आपली रक्ताची मुलगीच नाही. आणि तिनेही तिच्या वागणुकीने दाखवून दिले तिला आपली गरज नाही. आपली लेक जिथे कुठे असेल ना पियुष, अगदी वीणासारखी असेल, शांत, समजदार, प्रेमळ. मानसी वीणाला आठवत बोलल्या. खरं आहे, पण कोणी हिम्मत केली असेल ग आपल्या कोकराला पडवून नेण्याची? ती कशी दिसत असेल, कुठे असेल? शनायाच्या आजारपणात कळले तरी ती आपली मुलगी नाही. मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली, पण कोणालाही याविषयी काही माहीत नाही. मग गोड मानून जी आपल्या जवळ आहे तिलाच आपली मुलगी मानले, पण तिनेही दाखवूनच दिले ती कुठल्या तरी स्वार्थी आई वडिलांची मुलगी आहे. तिला जराही आपल्याविषयी कणव नसेल का? पियुषही जुन्या गोष्टी आठवत बोलले. मानसीही दुःखी झाल्या. जेव्हा कळलं त्यांच्या छोट्याशा परीच्या हृदयाला छेद आहे की ते घाबरले होते ते.
आणि त्या भाड्याच्या चाचण्या करताना कळलं ते त्यांची मुलगीच नाही, की ते सैरवैर झाले होते. पण एवढ्या मोठ्या देशात कुठे शोधणार होते ते त्यांच्या पोटच्या गोड्याला. शेवटी जी जवळ आहे तिलाच आपली मानून त्याने तिला प्रेमाने जपले. कधी शनायाला कळू सुद्धा दिले नाही की ती त्यांची मुलगी नाही, पण ती नेहमीच त्यांच्यापासून अंतर राखून होती. रात्री अचानक सोशल मीडियावर एक न्यूज झळकली. न्यूज बघून विद्युत, ओजस, एसआरचे मनीष सगळे चिंतेत पडले. ओजस, माहिती कर ही अफवा कोणी पसरवली. वीणाने पाहिले तर तिला खूप त्रास होईल. विद्युत पॅनिक झाला. तसे ओजसने त्याच्या मार्केटिंग टीम हेडला कॉल लावले. मनीष ओजस त्यांच्या परीने ती न्यूज सोशल मीडियावरून हटवण्यात यशस्वी झाले. पण ती पोस्ट बघून दुसऱ्या एकाने त्याच्या परीने दुसरी पोस्ट त्याच्या अकाउंटवर पब्लिश केले आणि अफवाच ती पसरायला जास्त वेळ लागला नाही. हा हा म्हणता इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप सगळीकडे पसरली. विद्युतने पुढची स्टेप घेतली. ज्या व्यक्तीच्या अकाउंटवरून ती न्यूज पोस्ट करण्यात आली त्याला ट्रेस करण्याची त्याने ऑर्डर दिली. रात्रभर विद्युत, ओजस याच कामात व्यस्त होते, तर तिकडे वीणा मात्र मस्त निर्धास्त होऊन झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ कदाचित वीणाच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार होती. कसे सावरणार होती ती, की तिने काही बघायच्या आधीच विद्युत काही ऍक्शन घेणार होता. ती तर येणारी वेळच ठरवणार होती. वीणा नेहमीच्या वेळेवर उठली. मस्त फ्रेश होऊन पहिले योगा, मग डान्स प्रॅक्टिस आणि मग फ्रेश होऊन तयार होऊन नाश्ता वगैरे आवरून ती कॅबने सेटवर जायला निघाली. आज सेटच्या बाहेर बरीच गर्दी दिसत होती. तसे हे नेहमीचेच होते. आपल्या आवडत्या कलाकारांना बघायला त्यांच्या चाहत्यांची ये-जा सुरू असायची. कलाकारांची एक झलक, त्यांच्यासोबत एक पीक, त्यांचे ऑटोग्राफ घेऊन खुशीत ते निघून जायचे. पण आज जरा नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. सेक्युरिटी त्यांना आत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत होते. वीणाने कॅबचा भाडा दिला. खांद्यावरची बॅग सावरत ती आत जाऊ लागलीच की गर्दीतील एकाची नजर वीणावर पडली. अरे ही बघा, वीणा मराठे. किती चांगलं समजत होतो आपण हिला. पहिली फिल्म बघून तर वाटले ही किती संस्कारी असावी, पण बघा तिने काय केले. या नवीन फिल्ममध्ये रोल मिळवायला तिने डायरेक्टरचे बेडकरम केले आणि आता तर म्हणे शूटिंगमध्येही नवीन हिरोसोबत इंटिमेट सीन देणार आहे. अशा कलाकारांमुळे शनाया मॅम सारख्या चांगल्या कलाकारांचा नुकसान होतो. हिच्यासारखे कॅरेक्टरलेस कलाकारांची आपल्याला काही गरज नाही. हाकलून लावा हिला. कुणास ठाऊक पहिली मूव्ही मिळवायला काय केले होते. अचानक रात्रीतून फेमस झाली. निर्लज्ज, चरित्रहीन मुलगी. अशा मुली आपल्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. हिच्यामुळे आमच्या शनाया मॅमवर अन्याय होऊ देणार नाही. हिला फिल्ममधून काढून टाका. गर्दीतून असे विचित्र बोलणे वीणाच्या कानावर पडले आणि ती शॉक होत सगळ्यांना बघू लागली. ते सगळे कदाचित शनायाचे फॅन होते. त्यांचे ते तिरस्कारित शब्द आणि त्यांच्या वीणावर रोखलेल्या त्या रागीट नजरा. वीणा पुरते सुन्न झाली. ती आज उंचीच्या शिखरावर होती. ज्या कोल्हापूरमध्ये लोकांनी तिला नाकारले होते त्या कोल्हापूरमध्येही तिला मान मिळाला होता. पण आज तिची मेहनत, तिचे समर्पण लोकांच्या आरोपासमोर तुच्छ ठरले होते. तिने या उंचीवर येण्यासाठी किती मेहनत केली होती, काय काय सहन केले होते हे तिच्याशिवाय कोण जाणून होते. अगदीच प्युअर सोल होती ती. तिने कधी चुकीचा मार्ग अवलंबले नव्हते. ते आज जी होती स्वकर्तृत्वावर होती. पण म्हणतात ना, तुम्ही जेवढे सक्सेस होता त्याबरोबर तुमच्यावर जळणारे, तुमचे वाईट चिंतणारे आपसूक तुमच्या आसपास तयार होत असतात आणि त्या व्यक्तीला त्रस्त करणारे विचित्र राजकारण. वीणाच्या भोवती तर अशा लोकांची काही कमी नव्हती. वीणा पुतळा बनून एका जागेवर उभी होती. पण काही वेळात ती शुद्धीवर आली. असे कसे कुठलेही आरोप सहन करेल ती. हे बघा, तुम्ही माझ्यावर काहीही आरोप करू शकत नाही. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये आलेले नाही. आणि राहिली गोष्ट या फिल्मची, तर ते माझे काम आहे. वीणा सगळ्या जमावाकडे बघत जरा कठोर स्वरात बोलली. काही क्षण तर सगळे शांत झालेले दिसले. वीणाला वाटले प्रॉब्लेम सुटले. पण तेव्हाच एक अंडा येऊन तिच्या डोक्यावर पडला.
ते फुटल्याने त्यातील बलक तिच्या डोक्यावरून चेहऱ्यावर येऊ लागले. वीणा अविश्वासाने लोकांना बघू लागली. गर्दीच ती, ना त्याला रंग असते ना रूप, ना दया ना डोकं. अगदीच निर्दयी निष्ठुर लोक. एखादा भडकवतो आणि निर्बुद्ध माणसासारखे ते एखाद्याला गुन्हेगार समजून त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला त्याच्यावर तुटून पडतात. तुला काय वाटले? तुझ्या खोट्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवू? ही अशी ऐकणार नाही. तिची लायकी तिला दाखवावीच लागेल. कोणीतरी गर्दीला उकसवत बोलले. तसे सगळ्यांनी टोमॅटो अंडी एक एक करून तिच्या दिशेने भिरकावले. वीणाने घाबरून डोळ्यावर हात ठेवून अंग चोरून उभी होती. तेव्हाच कोणीतरी तिच्या पुढ्यात उभे झाले आणि अंडी टमाटरचा मार त्याने स्वतःवर झेलला. त्याला बघताच सगळे थांबले. कोण आहात तुम्ही? बाजूला व्हा. आज या वीणाला आम्ही सोडत नसतो, कोणीतरी चिडून बोलले. त्याने काही वेळ डोळे गच्च मिटून उघडले. डोळ्यात राग होता. हातांच्या मुठी घट्ट आवडून घेत तो जमावाकडे बघत होता. तिला अपमानित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्याचा कणखर आवाज आसमंतात घुमला. तसे सगळे त्याला बघू लागले. ही चुकीच्या पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये आली. आम्ही अशा कलाकाराला इथे राहू देणार नाही, कोणीतरी बोलले. ती चुकीच्या पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये आली हे तुम्ही एवढे विश्वासाने कसे बोलू शकता? तो रोखून त्या व्यक्तीला बघू लागला. तसे सगळे एकमेकांना बघू लागले. अरे, हा नवीन ॲक्टर आहे, त्याच्यासोबतच तर वीणा इंटिमेट सीन करणार आहे. साहजिकच आहे हा तिची बाजू घेईल. कोणास ठाऊक फक्त दिखाव्यासाठी जवळ दाखवणार आहेत की खरंच जवळ आलेही? कोणीतरी हसून बोलले आणि याच्या रागाचा पारा चढला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का आम्ही कॅमेऱ्यासमोर 100-150 लोकांच्या समोर खरोखर इंटिमेट होणार आहोत आणि सोबत तुम्हालाही एंटरटेन करणार आहोत? वा, काय उच्च विचार आहेत तुमचे. आजवर याच वीणाला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिले, आज तीच तुमच्या नजरेत कॅरेक्टरलेस झाली. हे तुम्ही ठरवणारे कोण होतात? आणि ती कलाकार आहे ना की कोणाची जहागिरी की कोणीही या, काहीही बोला, कसेही वागा. तुम्हाला तिची मूवी बघायची नसेल नका बघू. देशात कितीतरी मूवी रिलीज होतात, तेच जाऊन बघा. पण एखाद्या चांगल्या कलाकाराचा अपमान करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. कलाकार त्यांची कला लोकांसमोर सादर करत असतो. याचा अर्थ असा नाही ते स्वतःला विकत असते. तुम्ही सगळे चीप मेंटॅलिटीचे लोक आहात. कुठलीशी चुकीची न्यूज बघून तिच्यावर बोटं उचलायला आलात. तिच्या कॅरेक्टरविषयी काही बोलायच्या आधी पोस्ट चुकीची आहे की बरोबर याची शहानिशा तरी करायचे होते. वरून चिडून बोलला. सगळ्यांच्या माना आपसूक झुकल्या. तेव्हाच पोलिसांची गाडी तेथे आली. त्यांना बघताच सगळे लोक अस्ताव्यस्त पडू लागले. तरीही पोलिसांनी त्यातील बऱ्याच जणांना पकडले होते. बाहेरची बिघडलेली परिस्थिती बघता डायरेक्टरने पोलिसांना बोलवले होते. गर्दी पांगताच डायरेक्टर, राकेश, असिस्टंट प्रोड्युसर सगळे तिथे आले. वीणा, तुम्ही ठीक आहात? डायरेक्टरने विचारले. वीणाने फक्त केविलवाण्या नजरेने त्यांना पाहिले. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. एवढं सगळं चांगलं सुरू असताना असेही काही बघायला मिळेल तिने विचारच केला नव्हता. मिस वीणा, तुम्ही काही दिवस रेस्ट घ्या. तिची अवस्था बघून डायरेक्टर एवढेच बोलू शकले. वीणा काही न बोलता तिथून बाहेर जाऊ लागली. डोक्यावर फुटलेले अंड अजूनही तसेच चिपकून होते. तिचे डोळे अविरत वाहत होते. किती आणि कोणकोणत्या संकटाशी ते झुंज जाणार होती. तिचे दुःख कधी संपणार नव्हतेच का? कुठे एक आशेचे किरण दिसायचे. आता सगळं सुरळीत होईल असं वाटले की लगेच असं काहीतरी व्हायचे आणि ती हरायची. ती तिच्याच नादात हळूवार पावलं पुढे टाकत वीणा रस्त्यावरून चालू लागली. तेव्हाच एक कार तिच्या पुढ्यात थांबली. पॅसेंजर सीटकडचा दरवाजा उघडला. वीणा, आत बस. वरूनचा गंभीर स्वर तिच्या कानावर पडला. तशी तिने त्याला पाहिले. तिच्यावरचा मार त्याने स्वतःवर झेलला होता. तोही तर अंडे टोमॅटोने माखलेला होता. डोळ्यात राग, चेहऱ्यावर कोरे भाव. वीणा काही न बोलता पॅसेंजर सीटवर बसली.
तसे कार वेगाने तेथून निघून गेले. दूर उभी शनाया रागाने कारकडे बघतच राहिली. आज हिचे फुल अँड फायनल झालेच होते. हा वीणा नावाचा काटा कायमचा माझ्या मार्गातून निघून गेला असता. पण या वरुणमुळे याही वेळेस ही बचावली. प्रत्येक वेळेस असे कसे हिचे नशीब हिला साथ देतात. शनया चिडून स्वतःशीच पुटपुटली. काही वेळात कार एका हॉटेलसमोर थांबली. वीणाने फक्त एक नजर समोरच्या बिल्डिंगकडे पाहिले. उत्तर. वरुण तिच्याकडे बघत बोलला. तसे ती काही न बोलता कारच्या बाहेर आली. त्याने कार लॉक केले आणि रिसेप्शनवर जात त्याने एक रूम बुक केली. वीणा काही न बोलता त्याच्या मागे निघून गेली. तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी कपडे अरेंज करतो. वीणाकडे बघत तो बोलला. वीणा एकटक त्याला बघू लागली. तिच्या डोळ्यात परत पाणी दाटून आले. हे वीणा, अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, याने घाबरायचे नसते. मी आहे ना, तुला काहीही होऊ देणार नाही मी. वरुण काहीसा गालात हसत बोलला. वीणा एकटक त्याच्या तपकिरी नजरेत बघत त्याच्या जवळ गेली आणि काही कळायच्या आत त्याच्या मिठीत शिरली. अचानक तिच्या मिठी मारल्याने तो शॉक झाला. दोन्ही हात त्याचे अधांतरीच राहिले. पण तिचा हळूवार शब्द कानावर पडताच त्याची मिठी घट्ट झाली. थँक्यू विद्युत. त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत ती पुटपुटली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.